अपर्णाज किचन मध्ये मी आज अपर्णा खास आषाढानिमित्त एक स्पेशल पदार्थ कोकणी वडे किंवा कोंबडी वडे म्हणतात. कोकणी वडे, मालवणी वडे हा वड्याचा एकच प्रकार आहे आणि उसळ असा पण करणार आहे. काळ्या वाटाण्याची मस्त चवीची उसळ म्हणजे शाकाहारी लोकांसाठी हा आषाढ स्पेशल पदार्थ आहे. अतिशय अप्रतिम चव. आता आपण वडे करण्यासाठी बघा एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे. ही बडीशेप आपण थोडी भाजून घ्यायची. त्याला मेथी दाणे घ्यायचे असे बघा. मेथी दाणे हे आपण यामध्ये एक चमचाभर घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला जिरे पावडर, धणे हेही घ्यायचं आहे. इथे आपण जिरे घेतलेले आहेत. हे सगळं आपण गरम करायचं, खूप भाजायचं नाहीये कारण आपल्याला नंतर वडे तळायचे आहे. असं गरम केलं की ते लगेच व्यवस्थित बारीक होईल. त्यासाठी धणे पावडर घेणार मी. धणे घेतले अख्खे तरी चालेल. इथे आपण कणिक घेतलेली आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारी घेतलेली. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्याने मग आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर कणिक घेतलेली आहे आणि बेसन पीठ. याच्यामध्ये आपल्याला काय घालायचंय ते बघा. तीळ घालायचे आहेत. त्यानंतर धने पावडर, धण्याची पावडर घेतली आपण. मसाला मगाशी बारीक हे होत नाही धणे पटकेने. त्यानंतर हे आपण मसाला वाटलेला आहे. आता हे भाजून सगळं घेतलं होतं ते मसाला नव्हे, भाजलेलं आहे ते. त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर मीठ, हळद, साखर. आपल्याला माहितीये साखरेमुळे पदार्थ छान फुगतो. हे सगळं घेतलेलं आहे. कोथिंबीर. असं चांगलं इकडे बघा दूध निघेपर्यंत तेल गरम करायचं आहे. आणि आता आपण हे यामध्ये ओतायचं आहे. असं छान तेल गरम व्हायला पाहिजे. साधारण 2 ते 3 मोठे चमचे सगळ्या पिठाला लागायला पाहिजे. हे पदार्थ काय घालायचा आहे तर एक कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा असा आपण चिरून घ्यायचा आणि हा मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा चांगला. असं हे तेल आपण सगळं व्यवस्थित चोळलेलं आहे आणि नंतर कांदा घालायचा म्हणजे गरम तेल सगळीकडे लागतं. हा कांदा आपला बारीक झालेला आहे बघा. थोडं पाणी घातलं मी आणि आता आपण हे मळायचं आहे. घट्ट मळायचं म्हणजे आपण नॉर्मल कणिक मळतो तसंच पाणी घालून. पाणी नॉर्मल पाणी, इथं काही गरम पाण्याची गरज नाहीये आपल्याला. असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे आता आपण झाकून अर्धा तास ठेवायचं आहे. तशी काळ्या वाटाण्याची उसळ याच्याबरोबर खातात. असे हे बारीक बेळगावी वाटाणे, कोकणातले वाटाणे, असे काळे वाटाणे मिळतात. हे चांगले 4 तास गरम पाण्यात भिजत घालायचे आणि कुकरमध्ये आपण सकाळी 4 शिट्ट्या करून उकडून घ्यायचे. 4 तास तरी भिजायला लागतात. तर मध्ये मी साधारण 4 तास पाणी भरपूर घालून हे असे उकडून घेतले. उकडताना याच्यामध्ये हिंग, हळद आणि थोडस तेल घातलं. हे बघा, नॉर्मल डाळीपेक्षा याला वेळ जास्त लागतो. 5-6 शिट्ट्या करून 10 मिनिटं बारीक गॅस करा. अगदी चमचावर तेल घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपण आता धणे, जिरे, लवंग, मिरे, हे बघा बदाम फूल एक घेतलेलं आहे, लवंग आहे, मिरे आहेत. हे सगळं जरा भाजून घ्यायचं आहे. आता इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे, वाळलेलं खोबरं आहे. त्यानंतर तीळ 2 चमचे, हे पण सगळं त्याच्याबरोबरच भाजून घ्यायचंय. आपण काढून घ्यायचं आहे पटकीने आणि त्यामध्ये आपण कांदा पण भाजायचा आहे. कांदा भाजायचा. तांबूस भाजून झालेला आहे. हा आता आपण वाटून घ्यायचा आहे. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात सगळंच एकत्र वाटायचं आहे. लसूण, आलं आणि एक टमॅटो सगळं बारीक पेस्ट करायची आहे. 2 मोठे चमचे किंवा पाववाटी असं आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला आता करायचं आहे हिंग आणि हळदी. बघा, तेल चांगलं तापलं की हिंग घालायचा.
आणि आपण जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये बघा सगळंच घातलेलं आहे आपण. चांगलं हे तापलं की आपण ते सगळं वाटलेलं आता डायरेक्ट घालायचं. इथं कांदा वगैरे सगळं यामध्ये आहे, टोमॅटो आहे, आले लसूण आहे, वेगळं काही घालायची गरज नाही. बारीक कांदा वगैरे काही गरज नाही. आता आपण यामध्ये लाल तिखट, चटणीचं तिखट म्हणतो ना आपण घरात करता तुम्ही, ते घालायचं किंवा कांदे मसाला असेल ते घाला. त्यानंतर मीठ ही लगेच घालायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडे वाटाणे पण आपण भिजले उकडलेले वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. हे बघा अगदी सॉफ्ट वाटाणा आपला हा झालेला आहे. असे हे सगळे वाटाण्याचं वाटण आपण यामध्ये घालून परत मिक्स करायचं आहे. आणि अपर्णाज किचन युट्यूब चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि बेल आयकॉन क्लिक करा. वाटाणे आपण सगळे असे यामध्ये घालायचे आहे आणि उकळतं पाणी ओतायचं. उकळतं पाणी आपण इथे ओतणार आहे. मस्त आहे. तर अशी आपली कोकणी वड्याची किंवा मालवणी वड्याची उसळ तयार झालेली आहे वाटाण्याची. असं आपलं पीठ भिजलेलं आहे बघा उसळ करेपर्यंत. आणि आता आपण याचे मध्यम आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहे. फार मोठा नको, फार लहान नको. आणि त्याचे वडे करायचे, थापून करायचे. हाताला तेल लावून घ्यायचं. प्लास्टिकचा कागद घ्यायचा, त्यालाही हात पुसायचा आणि हे वडे असे आपण थापून घ्यायचे. ठोकं पाडून घ्यायची. एक पाडा, 4 पाडा, म्हणजे खुसखुशीत चांगले होतात. बघायचं तळताना शक्यतो पदार्थ रिफाईन मध्ये तळावे. पडलं बघा असे आपले हे छान खमंग पण हे खातात. पण कोकणी वडे आणि काळ्या दाण्याची उसळ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि शेअर करा आणि आठवणीने लगेच लाईक ही करा. बघा कसे टम्म फुगलेले आहेत आपले वडे आणि आतपर्यंत खुसखुशीत झाले. आणि उसळ ही आपली अतिशय मस्त चवदार झालेली. वडे बिलकुल तेलकट नाही. मुख्य वडे तेलकट नकोत आपल्याला, कमी तेलामध्ये, आणि ते असे व्यवस्थित झालेले आहेत. आपले कसे आतून पोकळ आणि मस्त झालेले आहेत. दिसतंय आपल्याला एकदम खुसखुशीत आणि असे टम्म फुगलेले आहेत. तुम्ही बोकं कितीही पाडा, असा वडा आपला झालेला आहे. आणि उसळ ही अशी मस्त कोकणी उसळ.